शक्ती कायदा आता त्याच्यामध्ये आणखी स्ट्रॉंग होणं अत्यंत गरजेचं आहे. कायदा कडक करण्याची गरज आहे. त्यासाठीच आम्ही धर्मांतर विरोधी कायदा मागतोय. त्यासाठी आम्ही महिला सुरक्षा कायदा अजून कडक करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आहे. पण हिंदू समाज म्हणून जोपर्यंत आपण जागृत राहणार नाही, आज जसं वारंवार बोलतोय, हीच अगर मुसलमान समाजाची मुलगी असती तर अशा पद्धतीचे निवेदन आणि अशा गाठी भेटी करेपर्यंत कोण थांबलं असतं का? तुमचं उरण पेटून टाकलं असतं. म्हणून माझं म्हणणं, हिंदू समाजाने पण ह्या पद्धतीने जागृत राहून आपली ताकद, आपलं वचक, आपल्याबद्दलची भीती निर्माण करणं आज काळाची गरज आहे. आणि त्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. कुटुंबाला सात्वन देणं एक भाग, पण इकडच्या उरण उलव्याचा जो हिंदू समाज आहे त्यांनी या घटनेची दखल घेऊन यापुढे आपल्या समाजाला कोणी वाकड्या नजरेने पाहता कामा नये, एवढी हिंमत आणि एवढा दरारा आणि एवढी भीती आमच्या हिंदू समाजाने तयार करावी, या दृष्टिकोनातून मी इथे आलेलो आहे. एक लक्षात घ्या, बाहेरची लोक तिला शिक्षा होणारच ना. आम्ही कुठे काय नाही बोलतोय, आम्ही नाही बोलतोय का? पण इथे जी घटना घडली आहे, जी क्रूर हत्या घडली आहे ना, त्याबद्दल मी इथे बोलायला आलेलो आहे. तिथे जेव्हा बोलीन तिथे बोलीन, त्या हिशोबाने मी कुठे नाही बोलतोय. घटना आहे आणि या परिसरामध्ये अशा प्रकारच्या घटना यापूर्वी कधीही घडल्या नव्हत्या. मात्र अशा प्रकारच्या घटना घडतात त्यामुळे समाज पूर्णपणे डिस्टर्ब होतो. त्या ठिकाणी भेट घेतलेली आहेत, काय त्या शक्तींना ठेचण्यासाठी आज आम्ही इथे सगळे जमा झालेलो आहे. आज ही यशस्वी नसून यास्मी नसती ना, तर एकही हिंदू इथे जिवंत राहिला नसता. आज आम्ही जे काही पोलीस खातं करताय, जे काय आमचे गृह मंत्रालय करताय, आमचा त्याच्यावर विश्वास आहे. मला विश्वास, आज जसं त्याला कर्नाटकवरून त्याला पकडून इथे आणताय, योग्य शिक्षा भेटेल तो विषय नाही. पण आमची इच्छा आहे की ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे. या जिहादी मानसिकतेला कसं संपवता येईल, त्यासाठी जी शक्ती उभी करायला लागेल ती सगळी शक्ती आम्ही उभी करणार. फक्त सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही. पण ज्या लोकांनी त्या दाऊद शेखला मदत केली त्यांची सगळ्यांची नावं आमच्याकडे आहेत. तो कोणाच्या संपर्कात होता, त्याला कोणी ताकद दिली, त्याला कोणी हिंमत दिली, ही सगळी नावं आमच्याकडे आहेत. हा नुसतं दाऊद शेख पर्यंत थांबणारा विषय नाही, त्याच्या मागची जी शक्ती आहे त्याच्यापर्यंत पण आम्ही पोहोचू आणि त्यांना संपवण्याशिवाय आम्ही गप्प बसणार आहे. आमच्या पोलिसांना बळ घेण्याची गरज आहे, आमच्या पोलिसांकडून बळ घेण्याची गरज आहे. कधी त्यांना 5-10 मिनिटाची मुभा द्या, असे सगळे जिहादी ना 5 मिनिटात साफ करून टाकतील. नितीश, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की पोलिसांचं बळ कमी पडतंय. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे शिपाई, पोलीस कर्मचारी असोत कमी पडतात, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी गस्त होत नाहीये. या संदर्भामध्ये तुम्ही काय करणार? अशा काही मागण्या असतील तर गृहमंत्री पूर्ण करतील, तुम्ही द्या त्या मागण्या, पूर्ण करू. पण ही परिस्थिती आजची वेगळी आहे. कुठले प्रश्न कुठे विचारावे आपल्याला माहिती बसलं पाहिजे. चाकणकर म्हणतात सत्तेमध्ये असून सुद्धा कुठेही धार्मिक रंग देऊ नका. कोण काय बोलतोय मला काय फरक पडत नाही. माझ्या आंबेडकरी समाजाची तरुण मुलीला अतिशय घाणेरड्या प्रकारे मारलाय. हेच स्टेटमेंट अगर मुसलमान समाजाची कोण मुलगी असती तर अशी स्टेटमेंट देण्याची वेळ तरी आली असती का? तुम्हाला इंटरव्ह्यू तरी घ्यायला तरी संधी मिळाली असती का? तो माणसं तरी जिवंत तरी राहिली असती का? मग हे सगळे जे स्वातंत्र्य, हे सगळे जे संयम, हे हिंदू समाजाने दाखवायचं का? हे सगळे सल्ले आम्हीच लोकांनी ऐकायचे का? म्हणून आता ऍक्शन मोडवर जाण्याची वेळ आली आहे. 70,000 महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होतात. 70,000 महिलांवर मागच्या 2 वर्षामध्ये अत्याचार झाला, अशा प्रकारचा विरोधी पक्ष नेते या सरकारमध्ये त्याला लाज वाटली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्ता म्हणून अंबादास दानवे आहेत, ते विरोधी पक्ष म्हणून ते मूळ शिवसैनिक आहेत. बाळासाहेब आज असते तर बाळासाहेब अशा पद्धतीचे वक्तव्य आणि स्टेटमेंट देत राहिले असते का? हिंमत झाली नसती हिरवे झेंडे फडकवण्याची उरणमध्ये. म्हणून जे काय अशा पद्धतीची स्टेटमेंट देत आहेत, राजकारण करू पाहतायत. हा धार्मिक विषय आहे, धर्माच्या विरोधात आहे. हा लव जिहादचा विषय आहे. 2047 पर्यंत आमच्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. त्यासाठी हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आहे
अशाच पद्धतीने लव्ह जिहादच्या निमित्ताने आमच्या मुलींना, माता भगिनींना टार्गेट करून हिंदू समाज जो 89% आज देशामध्ये आहे त्याचा टक्का कमी करायचा आहे, जेणेकरून उद्या इस्लाम राष्ट्र जाहीर करण्यासाठी हे सगळे मोकळे. हे खूप मोठं स्टेटमेंट आहे तुमचं ते 2047 पर्यंत. हिंद, तुम्ही जरा माहिती घ्या, आपण पत्रकार आहात. गजवाई हिंद मध्ये हेच लिहिलेलं आहे. PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जेव्हा अटक केले पुण्यामध्ये, तेव्हा त्यांनी अधिकृत चार्जशीट मध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे की गजवाई हिंदच्या अंतर्गत आम्हाला हा भारत राष्ट्र इस्लाम राष्ट्र बनवायचे आहे. त्यासाठी लँड जिहाद, लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड असे सगळे प्रकार आम्ही वापरणार आणि हिंदूंची संख्या कमी करणार. उद्या दिशा सालेंचं प्रकरण आहे, तुम्ही तिकडे जाणार. हे लेक्चर करणार आहे. त्या लोकांनी आमच्या मुलींना मारायचं, त्या लोकांनी आमच्या मुलींना वर वार करायचं, त्या लोकांनी आमच्या मुलींचे आयुष्य संपवायचं. आणि का तुम्ही असे स्टेटमेंट आम्ही बघत राहायचं? आम्ही त्यांची काय सत्यनारायणाची पूजा घालायची का? म्हणून ते अगर आपल्या धर्माच्या वाढवण्यासाठी आमची संख्या कमी करत असतील ना, तर आम्ही पण आमच्या धर्मासाठी विचार करून आता आम्ही पण ऍक्शन टू रिॲक्शन, नाहीतर विचाराची लढाई विचारांनी होईल आणि शस्त्राची लढाई शस्त्रांनी होईल. एक लक्षात घ्या. नेताजी पण पोलिसांनी दाऊदला जलद कारण का तो पैसा जिहादी ऍक्टिव्हिटीसाठी वापरला जातो, अतिरेकी ऍक्टिव्हिटी वापरला जातो, तो हिंदू समाजाच्या विरुद्ध वापरला जातो. म्हणून त्यांच्यावर व्यवहार बंद करण्यात एकमेव मार्ग आहे. तिकडे म्हाताऱ्यांना भेटणार आहात नवी मुंबईत. बघा, ते कोर्टाचे विषय आहेत. तुम्हाला ही माता भगिनी, ही जी भगिनी आमची वारली, ते मोठं वाटत नाहीये का? मोठं वाटत नाही तर तुम्ही सांगा, मी त्याबद्दल नाही बोलत. तुम्ही दुसरं एक स्टेटमेंट खूप महत्वाचं केलेलं आहे की हिंदूंनी जनजागृती किंवा हिंदूने पेटून उभं राहिलं पाहिजे. स्वतःचा धाक, जनजागृती विगृती ते सगळे लेक्चरचे शब्द मी देणार नाही, मी त्याच्यातला नाही. हिंदूंनी आपला धाक आणि दरारा निर्माण करायलाच पाहिजे. उद्या अगर हीच यास्मीन असती ना, तुमच्या उरण पेटून टाकलं असतं, तोपर्यंत पोलिसांवर हल्ले झाले असते. आज धारावीमध्ये काय झालं? आमच्या विश्व हिंदू परिषदच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला. त्याच्या ज्या अंत्ययात्रा होती त्याच्यावर दगडफेक झाली आणि पोलिसांवर दगडफेक झालेली आहे. पोलिसांवर विचारा पाहिजे आपल्या तिकडच्या प्रतिनिधींना. म्हणजे ह्यांची आता एवढी हिंमत झाली आहे की आमच्या पोलिसांवर पण दगड मारतायत. हे पोलिसांचे होणार नाही, आमचे होणार. हे धर्माच्या शिवाय कोणाचाच विचार करत नसतील तर हिंदू म्हणून आम्ही पण आमच्या धर्माचा विचार करणार आहोत की नाही? आम्ही नुसतं बाकी सगळ्या विषयावर बोंबलत बसतो, एक दुसऱ्यावर राजकारण करत बसतो, पण धर्माच्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी हिंदू विचार करेल ना, या जिहाद्यांना घराच्या बाहेर निघण्याची हिंमत होणार नाही. तुम्हाला सांगतो. कायदा सुव्यवस्था हातात घेतात तुम्ही, एकंदरित पाहायला गेलं तर कायदा सुव्यवस्था हातात घेतात. पोलिसांचं कौतुक आहे मला, अतिशय कौतुक. कारण का शेवटी खातं आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. हे काय अनिल देशमुखचं खातं नाही आहे. हा, इथे काय तो काय असं मुळमुळ काम होणार नाही. हा, इथे व्यवस्थित त्याला जी शिक्षा द्यायची आहे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात आला असं होणार हो. तुम्ही बघत राहा तुमच्या अपेक्षेप्रमाणे. माझे एक मिनिट, माझी इच्छा आहे की तो कुठे ना कुठेतरी बाहेर यावा. कारण मी जेलच्या बाहेर मी उभा आहे सर, पाय काढून ठेवण्यासाठी त्याचे. पोलिसांना काही बळ देण्यासाठी